श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1952व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज भाद्रपद शुद्ध षष्ठी शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025। उपदेशामृत भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 16/9/1995, बैठक क्रमांक 188 दिनांक 10/1/1995 रोजी परमपूज्य सद्गुरूंनी स्वतः उपस्थित राहून दिलेला अनुग्रह आशीर्वाद। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मी आपल्याला आशीर्वाद देत आहे। गुरु परंपरा ही अनादी कालापासून चालत आलेली आहे। हा जो देश आहे, हा देश ही धर्मभूमी, ह्या जगाच्या पाठीवर धर्मभूमी कुठे असेल तर ती भारतच। भगवंतांनी नाना प्रकारचे अवतार जे धारण केले ते या भारत भूमीवर, इथेच आजकाल इथल्या इथेच समाप्ती केली, इथेच गुप्त झाले, पुन्हा प्रकट झाले, अशी मोठी परंपरा या भारत देशाला लाभलेली आहे। भा म्हणजे ज्ञान, ज्याचे ज्ञान आपल्याला सहज होऊ शकेल अशी ही भारत भूमी आहे। या भारत भूमीला भगवंताने आशीर्वाद देताना गुरु परंपरा सुरू केली। गुरुदर्शन गुरुबोध हा त्यांचे आशीर्वाद। ज्यांच्या ठिकाणी जी शक्ती वास करते आहे त्या शक्तीचा आपण अनुभव घेणे एवढेच या गुरु परंपरेत असते। ईश्वराने निर्माण केली आणि ईश्वराने चालवलेली ही गुरु परंपरा आहे, आज मितीपर्यंत चालू आहे। आपल्या जीवनामध्ये आपण प्रपंचासाठी वाटेल त्या गोष्टी करू शकतो, प्रपंचाचा उपभोग घेऊ शकतो, पण याला आपण कुठेतरी मर्यादा घालायला पाहिजे। आणि ती मर्यादा घालायची म्हणजे आपण कुठेतरी शिष्य झाले पाहिजे। आपल्या जीवनात आपल्याला गुरु असे भेटले पाहिजेत की आपण ज्यांचे शिष्यत्व पत्करलेलं आहे, आणि जे शिष्यत्व पत्करतात त्यांनाच ह्या गोष्टीचा बोध होऊ शकतो। अन्य लोक दर्शनाला येऊ शकतील, त्यांना आशीर्वाद मिळू शकेल, पण शिष्य होणारा जो वर्ग आहे हा पुढे गुरु परंपरा चालवतो। माझ्या गुरूंची वाक्य अशी आहेत, माझ्या गुरूंची परंपरा अशी आहे, हे आमचे जीवनाचं उद्दिष्ट आहे, हेच आम्हाला साध्य करून घ्यायचे आहे। अशी परंपरा चालवणारे शिष्य निर्माण झाले की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये साक्षात्कार होतो। साक्षात्कार हा तपश्चर्येने होतो हे खरे आहे, पण शिष्यांना सुद्धा साक्षात्काराची अनुभूती येऊ शकते। ती परंपरा चालवण्यास शिष्य पात्र ठरले आणि अतिशय निष्ठेने ते जर चालवू लागले तर त्यांच्या अंतकालापर्यंत त्यांना ही ईश्वराची प्रचिती येते। मनुष्य ज्ञान मिळू शकेल, योगाभ्यास करू शकेल, तत्वज्ञान सांगू शकेल, ज्यांना वाणी आहे हे समजतं किंवा ज्यांना शिकवण्या इतपत बुद्धी आहे त्यांना हे प्राप्त होऊ शकेल, पण हे नुसते प्राप्त होऊन उपयोग नाही, तर त्याला कोणाचे तरी शिष्यत्व पत्करावे लागते। आणि हे शिष्यत्व एकदा पत्करले की माणसाच्या अफाट जीवनाला कुठेतरी आळा बसतो। नाना प्रकारची सुख भोगण्याची इच्छा कमी होते, किंवा हे आपण कशा करता भोगतो याची निदान त्याला कल्पना तरी येते, किंवा अनंत सुख घेऊन सुद्धा आपल्या मनाला शांती लाभत नाही। अशी जेव्हा शिष्यांना भावना येते तेव्हा ते गुरु परंपरेकडे चाललेले आहेत असे समजावं। तुम्ही लोक शिष्य आहात, तुम्हा शिष्याव्यतिरिक्त जे इथे बसले असतील त्यांचा हा जरी विषय नसला तरी शिष्य होण्याकडे कल ठेवा की आपण शिष्य असले पाहिजे। आणि एकदा तुम्ही शिष्य म्हणून जेव्हा जीवन जगायला लागाल तेव्हा आम्हाला कृपा करणे भाग पडतं। आम्ही शिष्य करून घेतो काय, आणि त्यांना एकदा शिष्य करून घेतले की गुरु परंपरा सुरू होते। ही परंपरा चालवायला आपण आज जरी लायक नाही असे जर आपल्याला वाटत असले तर शिष्यांच्या ठिकाणी असलेले विशेष गुण हे गुरु बरोबर ओळखतात आणि त्याला बोध करतात। आपण शिष्य होणं
शिष्यत्वाच्या बुद्धीने वागणं हे आपले परम कर्तव्यच आहे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये गुरुभक्तीविषयी प्रेम उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी असलेला अपुरेपणा लक्षात येत नाही. तुम्ही व्यवहारात जगू शकाल, पैसा मिळवू शकाल, मान मरातब मिळू शकेल, पण हे सगळं कोरडं असतं. ह्याला ओलावा येण्यासाठी, ह्या जिवंतपणा राहण्यासाठी शिष्यत्व पत्करणं आणि शिष्याप्रमाणे वागणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या देहाची अवस्था इतक्यात आता गोळे साहेबांनी सांगितली आणि आता ही वस्तुस्थिती पण आहे की तुम्ही जाऊन दर्शन करायचे. ते बोलले तर उत्तम, नाही बोलले तरी उत्तम. त्यांनी आपल्याकडे जरी नुसतं पाहिलं तरी पुष्कळ झालं. केवळ कृपादृष्टीने पाहिले असताना ज्या शिष्यांना समाधान मिळते ते शिष्य व्हायला लायक असतात. ज्या शिष्यांना अजूनही समाधान मिळत नाही त्यांनी आपली पात्रता अजून कमी आहे असे समजावे आणि त्या गुरूंना तुमच्यावर रागवायचे काही कारण नाही, तुमच्याबद्दल राग धरण्याचे काही कारण नाही. गुरूंचे परम कर्तव्य कुठले असेल तर त्यांना त्यांच्या जागा दाखवून देणं व शिष्य म्हणून जगण्यास लायक आहे की नाही हे पाहणं आणि ही परंपरा तो चालवू शकतो की नाही याच्यावर गुरूंचे कटाक्षाने लक्ष असते. हा देह, हा मानवी देह जरी असला तरी या देहामध्ये ईश्वराने प्रवेश केलेला आहे आणि ज्यावेळी ईश्वर या देहामधून प्रवेश करतो त्याला त्यावेळी वैदेही अवस्था येते. ज्या व्यक्ती उच्च पदाला जातात त्याच कृपा करू शकतात, त्याच आशीर्वाद देऊ शकतात. आपल्याला आपल्या जीवनात फक्त मिळवायचे काय की जायचे, दर्शन करायचे. त्या दर्शनाने आपल्याला एवढं समाधान मिळते ते स्वीकारायचे आणि त्याच देहाचे स्मरण करायचं. गुरु हे असेच असतात असे मला वाटते की ते शिष्यांच्या भक्तीची वाट पाहतात की कोण कशी भक्ती करतो, कोणाला कशा पद्धतीचे प्रेम आहे आणि जो भक्तीने युक्त आहे अशाच शिष्यांना ती गुरुपरंपरा चालवता येते. शिष्य सगळे असू शकतात पण परंपरा चालवणे हे फार कठीण आहे. रामकृष्ण हे होऊन गेल्यावर ती परंपरा काही दिवस विवेकानंदांनी सांभाळली होती. विवेकानंदांचे चरित्र तुम्हा लोकांना माहिती आहे. पुढे ती परंपरा चालवणारे शिष्य राहिले नाहीत, ती परंपरा खंडित झाली असे माझे मत आहे. आता त्या जागांवर निरनिराळे स्वामी येत आहेत, त्यांची नावं असतात, व्याख्याने देतात, प्रवचन करतात, पण कार्य त्या मानाने थांबलं असं तुम्हा लोकांकडून होता कामा नये. नाहीतर आपण शिवपरंपरेला लायक नाही असा त्याचा अर्थ आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.